ओळीत फक्त सांगतो, कुणीतरी येणार, घोषणा देणार, मग आम्ही पेटायचं आणि धावत सुटायचं, हे माझ्या बीडच्या तरुणांनी बंद केलं पाहिजे. आणि त्यांना एका लाईन मध्ये सांगतो, तू पेटू नको भावा. या देशातला डंका बीडचेच पोरं वाजवणार आहेत. सर्वाधिक इथे राज्यसेवा लोकसेवा आयोगामध्ये म्हणजे एमपीएससी युपीएससी मध्ये बीडचे तरुण आहेत, पण ते नाव पुढं काही चुकीच्या घटनांमुळे जात नाहीये. अशा वेळी तू फक्त पेटू नको भावा, तू अभ्यासाला लाग, आपोआप बीडचं नाव तुझ्या हातूनच मोठं होणार आहे. आज शेतकरी कीर्तन महोत्सवामध्ये स्वप्नील चौधरी, डॉक्टर स्वप्नील चौधरी हे त्यांच्या कवितेतून या ठिकाणी चल दंगल समजून घेऊया कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी समाज प्रबोधनपर व्याख्यान केलेले. आपल्यासोबत स्वप्नील चौधरी आहेत. तुम्ही या ठिकाणी आलात, हा आगळा वेगळा कीर्तन महोत्सव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असेल नाही तर देशभरामध्ये बीड जिल्ह्याचं जी वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती ती या कीर्तन महोत्सवातून कुठेतरी बदलण्याचं काम होत आहे, काय वाटतं? मी सर्वप्रथम एक देशाला नवी दिशा देणाऱ्या ज्या काही कृतिशील घटना आहेत गंगाधर अप्पा बुरांडेंच्या माध्यमातून 70च्या 60च्या दशकामध्ये या भागामध्ये घडल्या, त्या भागामध्ये येण्याचं सद्भाग्य मला या ठिकाणी मिळालं किंवा ती संधी तुम्हा सर्वांच्या वतीनं मिळाली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. शेतकरी कीर्तन महोत्सव ही एक अभिनव संकल्पना आहे. ही संकल्पना गावागावामध्ये घेतली गेली पाहिजे, ऍक्सेप्ट झाली पाहिजे, स्वीकारली गेली पाहिजे. आणि कीर्तन त्याच्या आधी व्याख्यान आणि त्याच्यातनं काय तर प्रबोधन. इथे कुठेही मनोरंजनासाठी कुणी एकत्र आलेलं नाही, पण आपल्याला काय दुसऱ्यांकडनं घेता येईल आणि या भागातनं आपल्याला आलेल्या वक्त्याला काय देता येईल, इतकी समृद्ध परंपरा असणारी ही पंचक्रोशी आणि या पंचक्रोशीत असलेला हा अभिनव असा उपक्रम शेतकरी कीर्तन महोत्सव सप्ताह आजपर्यंत खूप ऐकले होते, पण हा असा आगळा वेगळा सप्ताह जो तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आहे. प्रत्येकाच्या घरातनं आलेली भाकरी कुणाच्या कोणत्या जातीच्या घरातनं आली आहे, कोणाच्या चुलीतनं आली आहे ह्याचा विचार न करता सगळ्यांनी एका मांडीला मांडी लावून खाणं म्हणजे कृतीतून शिक्षण काय असतं हे शिक्षण देणारी खऱ्या अर्थानं ही शेतकरी कीर्तन महोत्सवाची परंपरा अशी शेकडो वर्ष चालू. या सदिच्छा आणि शुभेच्छा एक कवी आणि एक नागरिक या नात्याने मी तुम्हाला देतो. तुम्ही डोळ्यांचे डॉक्टर आहात, या ठिकाणी तुम्ही म्हणलात की बऱ्याच जणांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालंय असं काही, पण काही लोकांना जातीचं धर्माचं जे आजार झालाय ते त्यांच्या डोळ्यावर झालाय, यासाठी तुम्ही चल दंगल घडू ही कविता समजून घेऊ ही जी कविता आहे, काय सांगाल या कवितेची? आता तुम्ही जे म्हटलं की काही लोकांच्या डोळ्यामध्ये ती दृष्टी नाहीये, दृष्टी नाही, तो मोतीबिंदू आहे असं आपण समजू. एका ठराविक आलेल्या विचारसरणीमुळे असेल किंवा द्वेषापोटी असेल त्यांच्या डोळ्यात आलेली ती झापड आहे, म्हणून तो माणूस वाईट नाही. ती झापड तुम्ही काढली, तो मोतीबिंदू काढला, नवीन लेन्स टाकली की तेही तुमच्या सोबत माणूसपणाचा विचार करून स्वीकारण्यासाठी येणार आहे. मग या अशा घटना आपोआप घडत असतात. या घडण्यासाठी एक प्रक्रिया जाऊ द्यावी लागते. प्रत्येकाला बसवून तू असं वाग तसं वाग सांगता येत नाही. ही विचारांची प्रक्रिया अनेक परिस्थितीला लागतात आणि तशाच प्रक्रियेतनं विचार होत 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 24-25व्या वर्षी ती दंगल कविता हातातनं लिहिली गेली. पण ती मी फक्त लिहिली आहे, पण मी जाणीवपूर्वक सांगतो तुमचा मोहा आणि पंचक्रोशीत कान्हापूरची लोक ती जगतायत, याचा मला विशेष असा अभिमान आहे. बीडच्या तरुणांना काय आवाहन करणार आहात की बीडमध्ये जे सध्या चित्र आहे, सामाजिक वातावरण जे बिघडलेलं आहे, त्या तरुणांना तुम्ही काय आवाहन करणार? मी दोनच ओळीत फक्त सांगतो, कुणीतरी येणार, घोषणा देणार, मग आम्ही पेटायचं आणि धावत सुटायचं, हे माझ्या बीडच्या तरुणांनी बंद केलं पाहिजे. आणि त्यांना एका लाईन मध्ये सांगतो, तू पेटू नको भावा. या देशातला डंका बीडचेच पोरं वाजवणार आहेत. सर्वाधिक इथे राज्यसेवा लोकसेवा आयोगामध्ये म्हणजे एमपीएससी युपीएससी मध्ये बीडचे तरुण आहेत, पण ते नाव पुढं काही चुकीच्या घटनांमुळे जात नाहीये. अशा वेळी तू फक्त पेटू नको भावा, तू अभ्यासाला लाग, आपोआप बीडचं नाव तुझ्या हातूनच मोठं होणार आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता सामाजिक उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या महोत्सवाच्या माध्यमातून कुठेतरी सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी या ठिकाणी आज डॉक्टर स्वप्नील चौधरी यांनी व्याख्यान दिलेलं, त्या व्याख्यानातून चल दंगल समजून घेऊ या कवितेतून समाज प्रबोधन केलेलं आहे. यामध्ये काही नवीन अभ्यास मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन विशाल सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, कर्णापूर, धारूर, बीड.